अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 2 च्या अधिकृत उमेदवार आदरणीय प्रणिताताई घाडगे तसेच आमचे सहकारी भैया कळसे व मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार प्रणिता भगीरथ भालके आज आमच्या तीर्थक्षेत्र आघाडीच्या सर्व उमेदवारांना रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा हा आशीर्वाद मागण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित माता भगिनी, तरुण सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, खरं तर आज पंढरपूरमध्ये फिरत असताना संपूर्ण पंढरपूरची बकालाशी अवस्था झालेली आहे। आज कुठल्याही गल्लीत जावा, कुठल्याही बोळात जावा, कुठल्याही प्रभागात जावा, माझ्या लग्नाला 13 वर्ष झालेले आहेत। 13 वर्षाचं पंढरपूर आणि आत्ताचं पंढरपूर जसंच्या तसं आहे, कुठलाही बदल या पंढरपूर शहरामध्ये झालेला नाही। साध्या बेसिक सुविधा देखील आपल्यापर्यंत आज पोहोचत नाहीयेत नगरपालिकेच्या माध्यमातून। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या शहराची जर परिस्थिती बदलायची असेल तर त्या ठिकाणी योग्य आणि सक्षम उमेदवार निवडून देणं ही काळाची गरज आहे। आज आपण बघतोय की साध्या बेसिक सुविधा म्हणजे धूळ आहे जी पंढरपूरची, अक्षरशः मी 10-15 दिवस झाले फिरते, घशातून आवाज निघेना धुळीनं। एवढी वाईट अवस्था आपल्या शहराची आहे की त्यासाठी आपल्याला धूळमुक्त पंढरपूर करायचं आहे। त्याचबरोबर खड्डेमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे की आज कुठल्याही गल्लीबोळातला असू द्या, समोरच्या मेन चौकातला रस्ता सुद्धा आपल्याला व्यवस्थित नाही की गुडघेएवढे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत। तर खड्डेमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला स्वच्छ पिण्याची जो पाणी पुरवठा आहे तो व्यवस्थित आणि स्वच्छ कसा पुरवला गेला जाईल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भयमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे की एखादी गोष्ट, एखादा सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये समस्या घेऊन जातो तर त्याला कशी आरेरावीशी भाषा केली जाते आणि त्याची जी समस्या आहे ती तिथंच दाबली जाते। तर असं न होता सामान्यांच्या घरापर्यंत जाऊन काम करण्याची पद्धत जी नानांची होती ती पद्धत आपल्याला पुढे न्यायची आहे आणि त्यासाठीची ही निवडणूक आहे। धूळमुक्त पंढरपूर, भयमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर तर आपल्याला करायचंच आहे। त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना नगरपालिकेच्या अंतर्गत आपण करू शकतो। काल आम्ही आमचा जो वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यात जे वचनं आम्ही तुम्हाला दिलेली आहेत ती संपूर्ण वचनं आम्ही पूर्ण करू शकतो। फक्त गरज आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्यायची। आज पंढरपूरमध्ये फिरत असताना अनेक महिला आज इथं आहेत। इथं मी रोज या भागातून जात असताना बघते की इथं या गाड्यावर देखील आमच्या माई भगिनी काम करताना मला दिसतात। दिवसभर कष्ट करायचं आणि संध्याकाळी कुठेतरी एक विरंगुळा म्हणून जायचं म्हटलं तर एखादा साधा म्हणजे एखादं उद्यान विकसित नाही दादा ह्या शहरामध्ये। आपल्याला कुठं फिरायला जायचं म्हटलं तर एखादी बाग नाहीये, ज्येष्ठ नागरिकांना एखादा बसायला जायचं म्हटलं तर नाना भवानी पार्क नाहीये। कुठल्याच दृष्टिकोनातून पंढरपूरचा कसलाही विकास आपल्याला डोळ्यासमोर दिसत नाही। आणि आपल्याला हे जर बदलायचं असेल, कुठं तर स्वच्छ, सुंदर आणि चांगलं पंढरपूर आपल्याला घडवायचं असेल तर योग्य व्यक्ती, योग्य माणसं नगरपालिकेत जाणं गरजेचं आहे। आणि हे काम करत असताना सगळ्यात महत्वाचं काय असतं तर इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे। घर सांभाळणारी एखादी महिला मनात आणलं तर काय करू शकते? घर सांभाळणारी एखादी महिला मनात आणलं तर स्वराज्याची पायाभरणी करणारी जिजाऊ होऊ शकते। मी अपनी जान दूंगी मगर अपनी झांसी नहीं दूंगी म्हणणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई होऊ शकते। महाराष्ट्रातील सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणारी अहिल्यामाई होऊ शकते। शिक्षणाची ज्योती पेटवणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले होऊ शकते। समाजाच्या बदलासाठी त्यागाची भूमिका करणारी माता रमाई होऊ शकते। आकाशाला गवस नाही घालणारी कल्पना चावला होऊ शकते। तर आपल्या पंढरपूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रणिता भालके नगराध्यक्ष नक्कीच होऊ शकते। आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागे आशीर्वाद ठेवायची गरज आहे। या तालुक्याचं नेतृत्व करत असताना माझ्या सासऱ्यांना तुम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहून त्यांच्या पाठीवरती आशीर्वाद ठेवून तुमच्या कामात तुमच्या सेवेची संधी दिलेली आहे। नानांच्या कामाची पद्धत तुम्ही बघितलेली आहे की किरणदादांनी जी कामं सांगितली नानांच्या माध्यमातून 11 वर्षाच्या काळामध्ये ती कामं तर
आमदार फंडातून असू द्या किंवा शासकीय योजनेतून नानांनी नक्कीच केलेले आहेत, पण कुणाच्या गोरगरिबाच्या एखाद्या मुलाला शिक्षण घ्यायची गरज असेल आणि त्याला पैसे नसतील तर त्याच्या घरापर्यंत जाऊन त्याची शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं काम देखील माझ्या सासऱ्यांनी केलेलं आहे. एखाद्या मुलीचं लग्न अडलं असेल, तिच्या लग्नाचा खर्च जर त्यांच्याकडे नसेल तर त्या मुलीचं लग्न लावून द्यायची जबाबदारी माझ्या सासऱ्यांनी पार पाडलेली आहे. अशा अनेक कितीतरी गोष्टी आहेत की आज पंढरपूर शहर असू द्या किंवा माझ्या 4 तालुक्यात फिरताना लोक तुम्हाला स्वतःहून सांगतील की भारत नानांनी काय केलेलं आहे. आम्ही कुणी सांगण्यापेक्षा लोक तुम्हाला सांगतील. समोरच्यानी आम्हाला विचारण्यापेक्षा जनतेत फिरा आणि लोकांना विचारा की भारत नानांनी काय केलं. लोक तुम्हाला त्याचं उत्तर देतील. येणाऱ्या काळामध्ये तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या आणि नानांचा जो विचारांचा वसा आणि वारसा आहे की लोकांच्या घरापर्यंत जाऊन काम करायचं, तोच विचारांचा वसा आणि वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे. आज इथं कैकाडी दादा महाराजांना स्मरून सांगते की त्यांनी जी इथं आज आपण ही जी सभा भरलेली, याच ठिकाणी येणाऱ्या काळात देखील तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व आमचे उमेदवार मिळून इथंच जनता दरबार देखील आम्ही भरवू आणि तुमच्या समस्या इथंच करू. हा शब्द आम्ही तुम्हाला देते, हा विश्वास मी तुम्हाला देते आणि थांबते. धन्यवाद. आणि परत एकदा तुम्हाला सांगते की 2 तारखेला दीक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून तुमची सेवा करण्याची संधी द्या. धन्यवाद. पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता बांडके आणि या प्रभागाचे उमेदवार प्रसाद भैया प्रकाश कळसे व दुसऱ्या आपल्या उमेदवार आदरणीय प्रणिताताई किरण घाडगे यांच्या रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. या निमित्तानं आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अण्णा वेळेअभावी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून मंचावर सर्व उपस्थित वडीलधारी प्रमुख पदाधिकारी, पत्रकार बंधू, या भागातील सर्व वडीलधारी माता भगिनी, तरुण सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम या भागाचे आमचे कैलासवासी भाऊसाहेबजी शिंदे नाईक यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो. आणि या नगरपालिकेची निवडणूक ही 9 वर्षानंतर त्या ठिकाणी सुरू आहे आणि या अगोदरच्या 40 वर्ष ज्यांनी सत्ता त्या ठिकाणी उपभोगली त्यांनी या शहरासाठी, नागरिकांच्यासाठी काय काम केलं हे सांगायला पाहिजे, बोलायला पाहिजे. परंतु निवडणूक ही मुद्द्यावरून, विकास कामाच्या केलेल्या चुकीच्या अगोदरच्या कामावरून, पुढच्या विजनवर ती न नेता फक्त वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचं काम करायचं आणि आपली दिशाभूल करायची, हे मुद्दे त्या ठिकाणी भरकटण्यासाठीच चालू असलेला प्रकार. परंतु इथली मायबाप जनता सुज्ञ आहे. आमच्या किरणराज गाडगेंनी सांगितलेल्या पद्धतीनं आज जर मला ते विचारत असतील की माझ्या वडिलांनी, माझ्या बापाने 11 वर्षाच्या काळात काय केलं, हे ते केलेल्या कामाचा पाडा त्या ठिकाणी किरणराजनी सांगितला आणि उमेदवारी कशा पद्धतीने दिली जाते हे भैयानी त्यांच्या बोलण्यातून सांगितलं. भैया पुढे उमेदवारी हे काम करणाऱ्या, तळागाळात लोकांच्या संपर्कात असलेल्या माणसाला पुढे उमेदवारी दिली जात आहे. पुढे दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्या लोकांना, धमकवणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी पुढे उमेदवारी दिली जाते. मात्र आमच्याकडे राजकीय मतमतांतर असतात. एखाद्याने विरोध केला तरी सूड भावनेनं कधी काम करायचं नाही. माझ्या वडिलांचं माझ्यावरती संस्कार आहे. भैयांच्यावर अन्याय झाल्यानंतर मी स्वतःहून भैयाला फोन केला की तुमच्यासारखा पळणारा तरुण कार्यकर्ता आमच्या सोबत असेल तर आम्हाला आनंद आहे. म्हणून
तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवारी त्या ठिकाणी दिली. पण तुला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की हा दोन्हीतला जर फरक आपण अनुभवला तर आज पुढच्या लोकांनी जे 40-40 वर्ष काम केलंय त्यांनी इथल्या धुळीवरती बोलायला पाहिजे. आज प्रत्येक 18 प्रभाग आहेत. गल्ली बोळात शहरात तुम्ही कोणत्याही भागात जावा, धुळीनं इथली सर्वसामान्य मायबाप जनता त्रस्त आहे. आपल्या घरातली लहान लहान मुलं मुली असतील, वडीलधारे असतील, ज्येष्ठ नागरिक आज धुळीच्या मुळे श्वसनाचे आणि इतर आजाराला त्या ठिकाणी त्रस्त आहे. मग का तुम्ही धुळीच्या बद्दल बोलत नाही? शहरातली खड्ड्याची परिस्थिती बघा. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे कळायला मार्ग नाही. मला तुम्हाला आवर्जून बंधून सांगायचं आहे की आषाढी वारीपासून ते कार्तिक वारी, 2 नोव्हेंबरला कार्तिक वारी, कार्तिकी एकादशी होती. 3.5 महिन्यात या शहरात फक्त खड्डे बुजवायला 5 कोटी रुपये आले. पंढरपूर शहराला खड्डे बुजवायला किती भागातला किती रस्त्यावरचे खड्डे बुजले. खड्डे त्या ठिकाणी कुणी बुजवणार नाही, कारण बगलबच्चा आणि ठेकेदार जे भागात निवडून गेलेले नगरसेवकच जर ठेकेदार असतील तर आपली कामं करणार कोण, बोलणार कुणाला? बंधूंनो, ही परिस्थिती जर बदलायची असेल आज पिण्याच्या पाण्याच्या बद्दल तुम्ही बोलायला पाहिजे. या शहरात प्रत्येक भागात फिरत असताना नागरिक सांगतोय की आमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये आळ्या असतील. तुम्ही मैला मिश्रित, निष्ठा मिश्रित जर पाणी आम्हाला पिण्यासाठी देत असाल तर हे पाप कुणाचं आहे हे लोकांच्या पुढे येऊन सांगायला पाहिजे. काय परिस्थिती आमच्या नगरपालिकेच्या शाळेची? नगरपालिकेच्या शाळा बंद अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे. का? नगरपालिकेच्या शाळा चांगल्या चालल्या तर यांची त्या ठिकाणी कर्मयोगी शाळा कशी चालेल हो? आणि मग कर्मयोगी शाळा चालवण्यासाठी नगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या तर चालतील. आणि म्हणून सत्ता लोकांसाठी नाही, वैयक्तिक स्वार्थासाठी त्या ठिकाणी करणारी माणसं जर बदलायची असतील, काय आरोग्याची प्रश्न आहेत आज भागाभागात त्या ठिकाणी. मग उपनगर परिसर असेल किंवा या भागात नागरिकांच्यासाठी उपकेंद्र तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करायला पाहिजे होती. पण आपल्या थोड्याच अंतरावर असणारे कॉटेजला आपण मी सांगतोय म्हणून आवर्जून जाऊया. तिथं दिवसभर डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. एखादी माझी वडीलधारा असेल किंवा आजीच्या वयाची तिला 4-4, 5-5 हेलपाटी मारावं लागतात. एखादी माझी गर्भवती भगिनी गेली तर तिला दिवसभर डॉक्टर भेटत नाही. मग कुणाचं पाप आहे हे देखील तुम्ही येऊन त्या ठिकाणी सांगायला पाहिजे. म्हणजे आमच्या आरोग्याच्या बद्दल बोलायचं नाही, आमच्या पिण्याच्या पाण्याच्या बद्दल बोलायचं नाही, रस्त्याच्या बाबतीत बोलायचं नाही, धुळीच्या बाबतीत बोलायचं नाही. आमच्याकडे रस्ता करायचा म्हणलं की तुमच्याकडे निधी नाही. पण यशवंतराव चव्हाण तळ्याच्या शेजारी तुमच्या घराचं बांधकाम सुरू आहे. गिलावा कलर व्हायच्या अगोदर जर तिथं डबल पदरी कॉन्क्रीटचा रस्ता होतो, डिवायडर मध्ये टाकून जाण्यासाठी वेगळा, येण्यासाठी वेगळा. मग हे नेत्यांचे जर घराकडे जायला रस्ते होत असतील आणि आपल्या खड्डे बुजवायला जर यांच्याकडे निधी नाही म्हणून सांगितलं जात असेल तर ही माणसं बंधून उद्या बदलण्याची काळाची त्या ठिकाणी गरज आहे. म्हणून वैयक्तिक टीका टिप्पणी करून तुमच्या माझ्या प्रपंचाशी निगडीत असणारी, कारण पाणीपट्टी, घरपट्टी यांना जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी वाटेल तेव्हा भरमसाठ वाढवण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा आहे की या ठिकाणी धूळमुक्त पंढरपूर करायचं, खड्डेमुक्त, इथलं स्वच्छ त्या ठिकाणी शहराच्या बाबतीतलं असेल, पिण्याचं स्वच्छ पाणी असेल, आरोग्याच्या विषयी भागाभागात उपकेंद्र त्या ठिकाणी सुरू करायची, घरपट्टी पाणीपट्टीमध्ये नियंत्रण ठेवून आपल्या नागरिकांना दिलासा द्यायचा. हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं बंधूनो आज हा वचननामा आहे. पण पुढचे लोक विकासाच्या नावाखाली हे शहर आंतरराष्ट्रीय बनवू म्हणून सांगतात. अरे पण आंतरराष्ट्रीय शहर बनवायच्या आधी मूलभूत गरजाला जर आम्हाला झगडावं लागत असेल, भांडावं लागत असेल तर हा नगरपालिकेचा कारभार तुम्ही चालवताय कुणासाठी? तर ते लोक बंधूनो फक्त स्वतःच्या प्रपंचा आणि वैयक्तिक कारणासाठी आज भागाभागात गल्लोगल्लीत ब्रिज साहेब फिरतायत, हात त्या ठिकाणी जोडतायत, पाया पडताना दिसतायत. हे पाया तुमच्या भल्यासाठी नाही, ह्यांनी 40 वर्षात केलेली पापं झाकायसाठी बंधून पडतायत. त्याची मी पुराव्यानिशी उदाहरणं घेऊन आलोय. मी विनाकारण त्यांच्यासारखा
विनाकारण कागद हातात नसताना आरोप करणारा मी कार्यकर्ता माय बंधूनो तुमच्या पुढं हा आरोप त्या ठिकाणी कागदपत्रासहित त्या ठिकाणी दाखवतो. हा नकाशा आणि हा सिटी सर्वेचा नकाशा आहे माझ्याकडे. कर्मयोगीची 3 एकराची जागा लिंक रोडच्या तिथली. याच्यावर नगरपालिकेचं त्या ठिकाणी आरक्षण होतं. आरक्षण कोणतं होतं? पुनर्वसनाची जमीन आहे, रिझर्वेशन आहे. पत्रकार बंधूंना कुणाला बघायचं असेल तर समोर येऊन बघू शकता. कुठल्या नागरिकाच्या मनामध्ये मी काय कागद दाखवतो हे जर बघायचं असेल तर समोर येऊन बघा. याच्यावर रिझर्वेशनची जागा आहे. पण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून इथं पांडुरंग प्रतिष्ठानला त्या ठिकाणी ती जागा देण्यात आली आणि ती जागा पांडुरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत प्रभाकर परिचारक उतार्यावरती नाव आहे बघा. 3 एकर जागा किती रक्कम होते तुम्हीच त्या ठिकाणी कल्पना करा. आणि त्याच्या पुढचा नगरपालिकेचा आणखी एक भ्रष्टाचाराचं पाऊल. त्याच्यावर बांधकाम परवाना काय दिला हे दाखवतो तुम्हाला. नगरपालिकेला एखाद्या नागरिकाला बांधकाम परवाना द्यायला 10 हेलपाटे घालावे लागतात. पण यांनी हा जो परवाना दिलाय बांधकाम शाळेचा आहे आणि परवाना आहे निवासी वापरासाठी. हे नगरपालिकेच्या बांधकामाचा परवाना आहे. मग त्या ठिकाणी 2-2, 3-3 एकर जमीन जर तुम्ही रिझर्वेशनची जागा जर तुम्ही तुमच्या नावावर सत्तेचा वापर करून करणार असाल तर गोरगरिबासाठी काय केलं ते तुम्ही येऊन त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं. दुसरा हा उतार आहे. किरणराज गाडगेंनी सांगितलेली गोष्ट खोटी नाही. 100 एकराहून अधिक जमीन त्या कुटुंबाची आहे. हा उतार आहे 13 हेक्टर 85 आरचा. 13 हेक्टर म्हणजे किती? 32 एकर जमीन पंढरपूर शहरातली. ही जमीन कोणाची होती माहित आहे? कृष्ण यजुर्वेदी तैत्रीय अपस्त्रंभ ब्राह्मण समाज ट्रस्ट पंढरपूर. आणि ही जमीन नगरपालिकेच्या प्रशासनाचा धाक दाखवून तुम्ही आम्हाला द्या अन्यथा तुमच्यावर आरक्षण टाकतो म्हणून त्या ठिकाणी 150 कोटीची जमीन 3 कोटीला घेतली. फक्त किती? 3 कोटीला. खरेदी करणाऱ्यांची नावं वाचतो मी, मनाचं नाही वाचत. ऋषिकेश उमेश परिचारक, रोहन प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजू जोशी. हा उतारा आणि त्याच्या विरोधात ते नागरिक त्या ठिकाणी हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाला गेलेली आणि त्यांनी 11 नोव्हेंबरला ह्या खंडपीठाचं जजमेंट आहे माझ्याकडे. हे जजमेंट आहे की यांच्यावरती कारवाई करावी म्हणून. कुणावरती? परिचारक बिल्डर आणि युटोपियन शुगरच्या नावाने त्या संस्थेच्या नावाने ही 32 एकर रक्कम खरेदी त्या ठिकाणी 32 एकर झाली आहे. मग आज जे आम्ही तुमच्यासाठी विकास केला म्हणून सांगणारे लोकांनी तुमच्या मूलभूत गरजेकडे ती त्या ठिकाणी न बघता फक्त वैयक्तिक प्रपंच आणि या सत्तेचा वापर स्वतःचे कुटुंब भरण्यासाठी त्या ठिकाणी गेला. भागाभागात जावा. आज तुमच्याकडे तुम्ही रस्ते मागायचा अधिकार तुम्हाला नाही, पण कर्मयोगी शाळेकडे डबल डिवायडरचा रस्ता आहे आणि तो शाळेपाशीच बंद होतोय. पुढच्या भागातल्या नागरिकांनी रस्ता मागायचा नाही. त्या नागरिकांनी इसबावीवरून 4 किलोमीटर वळून त्या ठिकाणी शहरात यायचं. मात्र तो रस्ता बंद आहे. तिथं घरापाशी जाणारा रस्ता देखील घराच्या पुढे 10 ते 20 मीटर रस्ता बंद. पुढच्या नागरिकांनी रस्ता त्या ठिकाणी मागायचा नाही. पंतनगर मधनं नगरपालिकेचा जाणारा रस्ता कंपाऊंड बांधून बंद केला. नागरिकांनी येणं जाणं त्या ठिकाणी करायचं नाही. नागरिकांच्या सुविधासाठी जर तुम्ही लढला असता तर लोकांनी तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला डोक्यावरती घेतलं असतं. पण आज त्यांना त्या ठिकाणी 3च दिवस झालं रस्त्यावर फिरतायत तर घशात खरखर त्यांच्या सुरू झाली प्रिन्स चार्ल्स साहेबांच्या. आणि घशात खरखर यासाठी आहे की परिचारक साहेबांच्या घशात खरखर आता नो पापरकर हे सांगण्यासाठीचा उद्या मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे बंधूंनो. आणि म्हणून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो वचननामा पूर्ण करण्यासाठी तुमच्या पाठबळाची, आशीर्वादाची, सहकार्याची, पाठिंब्याची गरज आहे.
आणि म्हणून नगराध्यक्ष पदाच्या, कारण मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की मी भगीरथ भालके कधी प्रणिता भालकेच्या कार्यक्रमात कामकाजात हस्तक्षेप करणार नाही, परंतु पुढच्या उमेदवारांनी सांगावं त्यांना काम करताना त्यांच्या मालकांना विचारावं लागेल आणि त्यांच्या मालकाला विचारून निर्णय घ्यावा लागेल. परंतु इथं प्रणिता भालके तुमच्या इथल्या जनतेच्या दारापर्यंत येऊन काम करेल, तिथं भगीरथ भालके ती मात्र देखील त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही. हे नागरिकांच्या पुढे त्या ठिकाणी सांगतो आणि आपला आशीर्वाद द्यावा ही विनंती या ठिकाणी करतो आणि रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती करून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.